हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। तर आज आपण हरभऱ्याची भाजी बघणार आहे। तर रानामध्ये हरभऱ्याच्या झाडाला अशी वचूची कोवळी शेंडे खुडून भाजी तयार केली जाते। तर आमच्या रानातील हरभऱ्याच्या झाडाची कोवळी शेंडे खुडून आणलेली आहेत आणि आता आपण त्याची भाजी तयार करणार आहे। तर ही भाजी आपल्याला दोन्ही हातांनी 5-6 वेळा अशी झाडून घ्यायची आहे। त्यामध्ये जर अळी असेल तर ती निघते, पण मी 5-6 वेळा झाडली पण अळी काही नव्हती, त्यामुळे काही मिळाली नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला भाजी निवडून घ्यायची आहे। थंडीच्या दिवसामध्ये हरभऱ्याच्या भाजीला आंबटपणा येत असतो, त्यामुळे हरभऱ्याची भाजी खायला खूप छान लागते। आमच्या इकडे हरभऱ्याची भाजी करत असताना भाजी धुतली जात नाही, तर भाजी तशीच झाडून नंतर चिरून केली जाते। जर तुम्ही दुकानातून नाहीतर बाजारातून हरभऱ्याची भाजी जर घेतलेली असेल तर ती धुवून घ्या, पण भाजी धुतल्यामुळे आंबटपणा जो भाजीचा असतो तो निघून जातो। तर भाजी आपण सर्व अशी बारीक चिरून घेतलेली आहे। चिरून न घेताही आपण अशीच पाणी खोडून हरभऱ्याची भाजी करू शकतो। तर पहिल्यांदा आपण कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घातलेले आहेत, ते आता आपण गरम कढईमध्ये भाजून घेत आहे। हरभऱ्याच्या भाजीमध्ये आपण शेंगदाण्याचे मोठे कूट घालणार आहे। जास्त बारीक केलेले कूट आपण हरभऱ्याच्या भाजीमध्ये घालणार नाही। शेंगदाणे आपण सतत असे परतून भाजून घेतलेले आहेत। हरभऱ्याच्या भाजीसाठी आपण 4-5 हिरव्या मिरच्या, 8-9 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, ते आपण चेचून घेणार आहे। भाजी तयार करण्यासाठी आपण कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये आता आपण 2 चमचे तेल घालत आहे। तेल आपण गरम करून घेणार आहे आणि गरम केलेल्या तेलामध्ये आपण लसूण, हिरवी मिरची आणि जिरे चेचून घेतलेले आहेत, ते आता आपण गरम तेलामध्ये घालून परतून घेत आहे। हिरवी मिरची, लसूण आणि जिरे आपल्याला गरम तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे। तीन 4 मिनिटे मी लसूण, हिरवी मिरची आणि जिरे गरम तेलामध्ये भाजून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली हरभऱ्याची भाजी घालत आहे। हरभऱ्याची भाजी घातल्यानंतर ही आपल्याला चांगले मसाल्यामध्ये एकत्र परतून घ्यायचे आहे। यामध्ये आता आपण 1 वाटी शेंगदाणे भाजून खलबत्त्यामध्ये मोठेच कूट तयार करून घेतलेले आहे। जास्त शेंगदाणे आपण बारीक केलेले नाहीत, फक्त शेंगदाण्याच्या 3-4 डाळी होतील अशा या पद्धतीने मोठेच कूट तयार करून घेतलेले आहे। शेंगदाण्याचे कूट घातल्यानंतर भाजी चांगली अलटीपलटी करून घ्यायची आहे। या भाजीमध्ये वेगळे असे काही मसाले घालण्याची गरज नाही, तर फक्त हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचे कूट आणि मीठ घालून ही भाजी खूप छान पद्धतीने तयार होते। यामध्ये आता आपण चवीसाठी मीठ घालत आहे। मीठ घालून भाजी परतून घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपण फक्त पाण्याचा शितोडा, थोडासा आपल्याला पाण्याचा शितोडा भाजीवरती मारून घ्यायचा आहे आणि पाणी घालून परत भाजी परतून घेत आहे। भाजी कढईला खाली लागू नये म्हणून पाणी आहे ते थोडेसे मारून घ्यायचं आहे। जास्त पाणी आपण भाजीमध्ये घालणार नाही, तर थोडेसे पाणी घालून आपण भाजी परतून घेत आहे। भाजीवरती पाण्याचा थोडासा शितोडा मारून आपण भाजी झाकण ठेवून 4-5 मिनिटे शिजवून घेणार आहे। तर अशी गरमागरम हरभऱ्याची भाजी शिजून तयार झालेली आहे आणि अशी गरमागरम हरभऱ्याची भाजी भाकरीसोबत खायला खूप छान लागते। तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवरती प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।